मी तुम्हाला एकच सांगतो, भाजपचं पूर्ण बहुमत असू दे, अर्ध बहुमत असू दे, हिंदूंचा वापर फक्त निवडणुकीसाठी करतं भाजप, इतर वेळी करत नाही. म्हणूनच मी सांगतो ना, रुसून गावाला जायची धमकी दिली असेल म्हणून तर घेतलं असेल परत. तुम्ही काय सांगितले मंडळांना की कृत्रिम तलावातच विसर्जन बघा, करायचं आम्ही आहे का? काय मंडळांच्यात तर अजूनही चर्चा सुरू आहे. त्यांच्यामध्ये चर्चा चालू आहे. अजूनही माझ्या कानावर जे येते ते पोलिसांकडून खूप दबाव आहे. डीसीपी वगैरे फोन करतात सतत, की विसर्जन करा नाही तर कंटेम्पची केस टाकू, कंटेम्पची केस टाकू. हा देखील दबाव कशावर आणतात आणि कशासाठी आणताय तुम्ही? ही काय मंडळं कुठून बांगलादेशमधून आली आहेत का? तुमची भूमिका काय की आज विसर्जन आमची भूमिका स्पष्ट आहे. पहिली गोष्ट म्हणजे कोर्टासमोर या सरकारने हा विषय मांडणं गरजेचं होतं, की आता मागे गणेश आहे, इथे जर आम्हाला सूट द्या. दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ह्या मंडळानं बोलून घेतलंय का ऐकायला? पोलिसांच्या वतीने ते दबाव टाकतात, पोलिसांच्या माध्यमातून दबाव टाकतात. स्वतः कधी ऐकणार आहेत? जे जगभर फिरत असतात, देशभरात फिरत असतात, मग कुठचं इकॉनॉमिक काउन्सिल असेल, तसं असेल, तिथे हिंदुत्वाबद्दल बोलतात, पण आपल्याच राज्यामध्ये हिंदू सण साजरे होऊ शकत नाहीत, विसर्जन नीट होऊ शकत नाही. ह्याच्याबद्दल कोण काय बोलणार? बघा, तुम्हाला सांगू, मार्ग निघू शकतो ह्याच्यातून, पण चर्चा तर करा, बोलून तर घ्या. या उपनगरात तर 2-2 पालकमंत्री आहेत हो, एक सोडा 2-2 पालकमंत्री आहेत. दिसतात का कुठे? विसर्जन मिरवणूक आता थोड्या वेळात निघेल, तर तुम्ही काय आव्हान आमचा तर पाठिंबा आहेच. पण तुम्हाला अजून एक सांगतो मी, बघा, ह्याच्यात एक गोष्ट मान्य आहे, की दुसऱ्या दिवशी जी आपण पाहतो, जे गणपती बाप्पाचं जे आपण विसर्जनाच्या नंतरचे चित्र पाहतो, ते दुःखदायी असतं, दुर्दैवी असतं. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, मग तुम्ही पर्यावरणाबद्दल बोला, तुम्ही जे काही विषय तिकडे असतो, नंतर कसं ते मूर्तीची वाहतात होते, हे सगळ्या गोष्टी आहेत. पण ह्याच्यातून मार्ग काढायला तुम्हाला त्यांच्यासोबत चर्चा तर केली पाहिजे. जसं गणपतीच्या आधी सगळ्या मंडळांना बोलवून महानगरपालिका चर्चा करते, तशी केली होती का? 30 तारखेची इंटरिम ऑर्डरबद्दल तुम्ही सांगितलं होतं का त्यांना? काहीतरी माध्यम काढायला पाहिजे, मध्यमार्ग काढायला पाहिजे. कोर्टासमोर मांडा, की हे एक विसर्जन होऊन जाऊ द्या, आम्ही सगळ्यांना घेऊन बसतो. पूर्ण बहुमताचं सरकार आहे, त्यामुळे कुठेतरी गांभीर्य कमी झालं हिंदूंचं. नाही, मी तुम्हाला एकच सांगतो, भाजपचं पूर्ण बहुमत असू दे, अर्ध बहुमत असू दे, हिंदूंचा वापर फक्त निवडणुकीसाठी करतं भाजप, इतर वेळी करत नाही. सर, काल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरं तर स्वतःहून सर्व मंडळांना भेटीसाठी बोललं होतं, परंतु तब्येत बहिणी हे कारण देऊन त्यांची भेट नाकारली. निश्चितपणे, कारण त्यांना माहिती की ज्यांच्या हातात खरी काही पावर त्यांच्याकडेच जातील ना ते. ज्यांना त्यांच्याच समित्यांमधून डावलतात त्यांच्याकडे कशाला जातील? सर, हिंदी में बताइए, तुम्ही या समितीबद्दल बोलतायत, या नियमांमध्ये बदल करून आपत्ती व्यवस्थापन समितीत एकनाथ शिंदेना परत आणण्याचा एक विधान. गावाला जायची धमकी दिली असेल हो. नाही पण आधी ते नव्हते, म्हणजे म्हणूनच मी सांगतो ना, रुसून गावाला जायची धमकी दिली असेल म्हणून तर घेतलं असेल परत. पण आधी डावललं ना, हे सत्य गोष्ट आहे ना. पालकमंत्री पदावरून पण महाड डेप्युटीची बैठक झाली रायगडच्या, तेही तिन्ही नेते उपस्थित. अतिशय दुर्दैवी आहे की एका महिला मंत्र्याच्या हाताखाली त्यांना काम करायचं नाहीये. हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि तसं पाहायला गेलं तर युवा मंत्री आहे, महिला मंत्री आहे, त्यापेक्षा नेमले कोणी? तुमच्याच सरकारने नेमले ना, की आम्ही नेमून दिलं त्यांना. पण हा जो एक आगाऊपणा पण आणि इगोसेंट्रिकपणा जो आहे ना त्यांचा, एकनाथ शिंदे गटाचा, तोच मला वाटतं भाजप आता त्यांना बाजूला ठेवायचा प्रयत्न करत आहे. कारण लोकांना दिसतं हे भांडणं काही जनतेच्या सेवेसाठी नाही आहेत. ही भांडणं सगळी स्वतःच्या स्वार्थासाठी आहेत.